वालसावंगी येथे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू तुला कार्यक्रम उत्साहात संपन्न। भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई वाघ यांच्या वतीने लाडू तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कौतिकराव पाटील जगताप, भाजपा नेता राजूभाऊ देशमुख, पिंपळगाव रेणुकाईचे मंडळ अध्यक्ष गणेश इंगळे, परमेश्वर पाटील लोखंडे, हिरालाल शेठ कोथडकर, ज्ञानेश्वर मळेकर, बाळूशेठ कोथडकर, माजी सभापती लक्ष्मण मामा मळेकर, किरणराजे कोथडकर, प्रकाश पवार, बालू आहेर, गणेश गाडेकर, उपसरपंचपती फिरोज सौदागर, ग्रामपंचायत सदस्य सलीम शाह, बब्बू कादरी, गुड्डू शेख, भगवान गवडी, रुखमाजी कोथडकर, धावडा येथे माजी सरपंच बेलप्पा पिसोडे, संतोष तबडे, शंकर डोंगरे, दीपक महाराज मोरे, धावडा येथील पत्रकार यांच्यासह भारतीय जनता पार्टी सर्कलमधील समस्त कार्यकर्ते, विविध समाजबांधव उपस्थित होते। कार्यक्रमात आमदार संतोष पाटील दानवे यांच्या सामाजिक व विकासात्मक कार्याचा गौरव करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी आमदार दानवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला। आभार व्यक्त करतो आणि आत्ताच मंचावर चर्चा चालली होती। राजूभाऊ म्हटले की वजन वाढलेलं दिसतंय। 68 होतो या आता मागच्या 3-4 महिन्यात 70 झालं। 70 किलोचे लाडू तुम्ही या ठिकाणी गावाने मोजले। आता या लाडूला उत्तर कसं द्यायचं 70च्या बदल्यात? तर मी आज शाह न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शाह जालना गावाला आश्वस्त करू इच्छितो की या लाडू तुल्याचं उत्तर हे निश्चितपणे विकास कामांनीच त्या ठिकाणी देता येऊ शकतं। आणि म्हणून या चालू वर्षात जसं आपण बघितलं की हा आपण वालसावंगी फाटा ते वालसावंगी पारद पिंपळगाव मार्गे सिमेंटचा रस्ता भोकरदनला घेऊन गेलो। जेवढं महत्व प्रमुख रस्त्याला नसतं तेवढं महत्व आपल्या पानंद रस्त्यांना असतं। आणि म्हणून हे जे आता उद्या सुरू होणारं 2026 हे वर्ष आहे, हे माझ्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचं वर्ष आहे। आताच गाडीत येताना कौतिक काका, राजू आम्ही चर्चा करत होतो की या वर्षामध्ये आपल्याला जे कोणते आपले पानंद रस्ते खराब असतील, या पानंद रस्त्यांची दुरुस्तीची आणि चांगलं करण्याची मोहीम त्या ठिकाणी हाती घ्यायची। तुम्ही सुचवाल ते पानंद रस्ते आपण या ठिकाणी या वर्षी बांधवांना मी तुम्हाला पूर्ण करून देणार आहे। आणि त्याचबरोबर मागच्या काळात मंगरुळ रस्त्याचा विषय तुम्ही सांगितला, मसरूड रस्त्याचा, वडोद तांगडा रस्त्याचा, या रस्त्यांना सुद्धा आपण निधी देऊन त्या ठिकाणी काही रस्त्याचा विकास निश्चितपणे साधू। काल काही मंडळी माझ्या वाढदिवसानिमित्त आली तेव्हा मी विचारलं किंवा आमची चर्चा झाली आणि त्यामधनं प्रामुख्याने एक लक्षात नेहमीच राहिलेलं आहे की भोकरदन शहर, जाफराबाद शहर हे 2 शहर जर सोडले तर 3ऱ्या क्रमांकाची लोकसंख्या कोणत्या शहरामध्ये गावात जास्त असेल तर ते आपलं वालसावंगी आहे। आणि त्यामुळं हे बाजारपेठ आहे। जेवढा बाजार आणि जेवढा व्यवहार मोठ्या गावात होत नसेल तेवढा या वालसावंगी गावामध्ये। शाह न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शाह जालना।